जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे असा मॅच आता आपण पाहणार आहोत। निलेश बंद्रे हा गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज होईल। गोलंदाजी ट्रॅकवर तर स्ट्राइक एंडला बॅटर असेल किरण माळी, त्यानंतर नॉन स्ट्राइक एंडला असेल बॅटर आपण पाहणार आहोत राज माळी यांना। ऑल द बेस्ट बोट टीम। आता मात्र चेंडूला बॅकफूट पंच केलाय, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये, एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। एका धावाने अकाउंट ओपन झालेला आहे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे या संघाचा। जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे या संघाचा विचार केला तर या सीझन मध्ये जर पाहिलं तर भरपूर फॉर्म मध्ये आहे, भरपूर त्याने पारितोषिक पटकावलेले आहेत या सीझन मध्ये। अगदी जर पाहिलं तर एक नामांकित संघ आहे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे हा संघ। आता मात्र जर पाहिलं तर पीर बाबा पापडी संघाला त्याच्या विरोधात चांगला खेळ करावा लागेल, पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल। जर समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर डेफिनेटली चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला। निलेश तयार। आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये, चेंडू जाईल मात्र निर्धाव, खेळायचं होतं ऑन साइडला, फाईन लेग स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चेंडूला खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये। चेंडू जाईल मात्र निर्धाव। स्ट्राइक एंडला बॅटर आहे राज माळी, त्याला आता मात्र चांगली जबाबदारी करावी लागेल, चांगलं बॅटिंग करावी लागेल। डावकुरात हाताचा बॅटर आहे, स्ट्राइक एंडला असेल गोलंदाज निलेश तयार। यावेळेस चांगला फटका, चेंडूला जर पाहिलं तर चेंडूला ड्राईव्ह करतो, चेंडू जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये, खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑन साइडला आणि त्याचाच फायदा उचललेला आहे या बॅटरने। 2 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत। या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। धावसंख्या 3 बिनबाद 3 धावा। गोलंदाज निलेश तयार। षटकातील चौथा बॉल असेल, यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद राज माळी। बॅक टू द पवेलियन गॉन। पहिला धक्का लागलेला आहे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे या संघाला। राज माळी हा बॅटर बाद झालेला आहे, खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने, परंतु चेंडू सरळ यष्टांवरती आदळतोय। गोलंदाज निलेश बंद्रे आहे, पहिले षटक तो हाताळतोय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी तो करतोय, पहिल्या विकेट त्याने प्राप्त केलेली आहे आपल्या संघासाठी। चांगला गोलंदाज आहे निलेश बंद्रे पापडी या संघाचा। आता मात्र न्यू बॅटर इंटर झालेला आहे प्रवीण सुतार। स्ट्राइक एंडला असेल, नॉन स्ट्राइक एंडला किरण माळी असेल, गोलंदाज निलेश बंद्रे। एकंदरीत 4 चेंडू टाकून झाले, 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेला आहेत। पॉवर प्लेचा षटक आहे, चांगल्या प्रकारे गोलंदाजी तो करतोय। यावेळेस चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळून काढला, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये, 1 धाव मात्र अंकित केली जाईल या फटक्यावरती। एका धावाने प्रवीण स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय धावफलकावर 1 गडी बाद 4 धावा। धावसंख्या 4। गोलंदाज निलेश तयार। आता मात्र चांगला फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी षटकार। माय माऊलीचं ठिकाण कारले डोंगरावर, माय माऊलीचं ठिकाण कारले डोंगरावर, बैसली आहे माझ्या कोमऱ्यावर, दारू के आपले गोऱ्यावर, बैसली आहे माझ्या कोमऱ्यावर, दारू के आपले गोऱ्यावर। माय माऊलीचं ठिकाण कारले डोंगरावर, माय माऊलीचं ठिकाण कारले डोंगरावर। अवतार जितले पार्वतीनं, 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 आजी मायेनं शिव। अगदी मनापासून धन्यवाद डीजे। तर आता मात्र धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। तर आता मात्र नवीन गोलंदाज नयन वाघे हा गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल। गोलंदाजी ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात केलेली आहे षटकाची। स्ट्राइक एंडला प्रवीण सुतार असेल, नयन वाघे पहिला बॉल असेल,
आता मात्र चांगला फटका, स्विच हिट केला चेंडूला, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑफसाईडला आणि त्याचाच फायदा उचललेला आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. फटका मात्र चांगला होता, नक्की जर पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यश प्राप्त केलेल्या फटक्यावरती 2 धावा मिळतील बॅटरला प्रवीण याला, 2 धावा मिळतील या फटक्यावरती. धावसंख्या 12 धावा, 1 गडी बाद 12. यावेळेस चांगला फटका, चेंडूला पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑफसाईडला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 13 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज नयन वाघे चेंडूची हाताळणी करतोय. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस चांगला फटका, चेंडूला पूल केलाय, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल, सरळ 4 धावांसाठी चौकार. आई एकवीरा माझी गाव देवी तू माय ग, आई एकवीरा माझी गाव देवी तू माय ग. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार, धावसंख्या 17 या आकड्यावर पोहोचले गेलेला आहे. 17चा खतरा पाहायचा काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज नयन वाघे, चौथा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका, चेंडूला लॉफ्ट केला, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल, फलंदाज होईल बाद, तो म्हणजे किरण माळी. बॅक टू द पवेलियन, गॉन. लाल पिसाचा कोंबडा उरवला आईचे देवलाला, रायगड ठाण्यानिशी पोवा निघाला कारले डोंगराला. लाल लाल पिसाचा कोंबडा उरवला आईचे देवलाला, रायगड ठाण्यानिशी पोवा निघाला कारले डोंगराला. कारले डोंगराला एकवीरा आईचे देवलाला. लाल लाल पिसाचा कोंबडा उरवला आईचे देवलाला, रायगड ठाण्यांशी पोवा निघाला कारले डोंगराला. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर आता मात्र आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. किरण माली हा बॅटर मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होत होता, तो झेल देऊन तंबूत परततोय. त्याच्या जागेवर सूरज माळी स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 18 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे वर्सेस पीर बाबा पापडी असा मॅच मात्र चालू आहे. यावेळेस ओव्हर पिच चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेलं आहे दुसरं. धावसंख्या धावफलकावर 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंगमध्ये पाहायचा कोणता गोलंदाज पीर बाबा पापडी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. धावसंख्या धावफलकावर अजून सुद्धा 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायचा. 6 चेंडूमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असतील ते म्हणजे जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाचा. तर चला जाऊया डीजे यांच्याकडे, त्यांच्या माध्यमातून ऐकूया सूरमधील गीत. बसली का मनगवान, बसली का मनगवान, बसली का मनगवान, आई माझी बसली माझे मनान, बसली का मनगवान, आई माझी बसली माझे मनान. गोलंदाज आयुष वाघे. पहिला बॉल, चेंडू जाईल वाईट ऑफस्टमच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. 1 धाव मात्र अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकली जाईल. 19 वर पोहोचली गेलेल्या धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या 19 धावा. गोलंदाज तयार आयुष. आता मात्र जर पाहिलं तर डेड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. रनअप मध्ये चुकतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला बॅटर सूरज माली असेल. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणता संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. यावेळेस जर पाहिलं तर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आयुष वाघे असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती चेंडूची हाताळणी करतो निर्धाव. यावेळेस शॉर्ट पिच चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल. आपण जर पाहिलं तर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जयेंद्र आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. परंतु आपण जर पाहिलं तर बॅकअप खराब झालेला आहे आणि त्याचाच फायदा उचललेला आहे. दोन्ही बॅटरने 3 धावा या कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, चांगली कॉलिंग पाहायला मिळाली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि या 3 धावाने संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. चांगल्या प्रकारे जर पाहिलं तर यस नो अँड वेटचा वापर करण्याचा प्रयत्न, चांगला तालमेल आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. प्रवीण सुतार अँड आपण जर पाहिलं तर सूरज माळी आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चांगला चेंडूला फोर्स केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे ऑफ साईडच्या दिशेने. आणि या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावा मिळतील या फटक्यावरती. धावसंख्या 24 धावा. 24 रन्स लॉस ऑफ 2 विकेट डाऊन झालेले आहेत जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडी संघाचे. आता मात्र चांगला फटका ओव्हर पिच बॉल. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे सूरज प्रवीण सुतार. बॅक टू द पवेलियन गॉन. आईचा महिमा दाही दिशाला काही पावते गो नवसाला. भक्त येतात दरवर्षाला माऊली तुझ्या गया भेटीला. माऊली तुझ्या गोया भेटीला मानता देता तुझे करलाग बसली कामंगावान आई माझी बसली माझे मनान. बसली कामंगावान आई माझी बसली माझे मनान. धन्यवाद डीजे. तर आता मात्र न्यू बॅटर एंटर झालाय. विशाल कांबडी असेल स्ट्राईक एंडला. विशाल कांबडी बॅटर स्ट्राईक एंडला असेल. त्याला आता मात्र विशाल कामगिरी करावी लागेल. आता मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल निर्धाव. या षटकातील शेवटचा बॉल असेल. आयुष षटकातील शेवटचा बॉल घेऊन जाईल. आता मात्र चांगला फटका हवेमध्ये. चेंडू झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि 2 धावा डिक्लेअर मिळतील या चेंडूवरती. ऑफ साईडला खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये चेंडू राहिला तर 2 धावा डिक्लेअर दिल्या जातील. त्यानंतर जर पाहिलं तर चेंडू खड्ड्यामधून बाहेर आला, आतमध्ये राहिला तर 2 धावा पळून पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर डायरेक्ट बाहेर गेला किंवा टप्पा पडून बाहेर गेला तर चौकार असेल. डायरेक्ट जर केला तर षटकार असेल. याची नोंद आपण घ्यायची आहे. आता मग जर पाहिलं तर या 2 धावाने सांघिक धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 27 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. किरण याने त्याचा विचार केला तर 1 षटकार 1 चौकार त्याने खेचले. 11 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच त्या व्यतिरिक्त कोणत्याही बॅटरने चांगल्या प्रकारची बॅटिंग करता आली नाहीये. चांगली बॅटिंग केली फक्त आणि फक्त किरण या बॅटरने. धावसंख्या 26 धावा पहिल्या 3 षटकामध्ये बनवलेल्या आहेत आणि 27 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे पीर बाबा पापडे या संघाला पाहायचं आहे कशा प्रकारे या धावा चेस करतील ते म्हणजे पापडे संघाचे बॅटर. चला जाऊया आपण डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. चंदनाच्या पालखीमधून चंदनाच्या पालखीमधून दिसते आईची मूर्ती बोल की. दिसते आईची मूर्ती बोल की. हे नचूया नचूया माझ्या गावदेवीची पालखी. हे नचूया नचूया माझ्या गावदेवीची
हे लाडकी माता जांभूल करीन वडवली गावाची मालकी शिमगा आणि माहेराला आणूया तिला धन्यवाद डीजे धन्यवाद. तर प्रेमल गांगडा यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. प्रेमल गांगडा यांना विनंती करतोय आपल्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण आसनस्थ व्हा. बेलकडी गावचे ग्रामस्थ आहेत, अगदी जर पाहिलं तर सन्मान्य व्यक्तिमत्व आहेत. प्रेमलजी गांगडा त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आपण आपल्या या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण यायचं आहे आणि इथूनच मॅचचा आनंद मात्र घ्यायचा आहे. नुकताच आगमन झालेलं आहे आझाद स्पोर्ट्स वसई या संघाचा. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आझाद स्पोर्ट वसई नक्की जर पाहिलं तर नक्कीच चांगला संघ आहे. गोलंदाज सूरज माळी षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. तर स्ट्राईक एंडला निलेश बंद्रे, नॉन स्ट्राईक एंडला जयेंद्र वाघे असेल. पंचांचा इशारा, दुसऱ्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सूरज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल निलेश साडे. यावेळेस लोअर फुल टॉस, चेंडूची हाताळणी केली. चेंडूला आता मात्र लेफ्ट ड्राईव्ह करतो. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. माझी माझगाव गावची गावदेवी आई पावतई गो नवसाला. माझी माझगाव गावची गावदेवी आई पावतई गो नवसाला. तर यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर निलेश बंद्रे याने. चौकाराने अकाउंट ओपन करतोय आपल्या संघाचा. सूरज आता मात्र षटकातील दुसरा बॉल असेल. चेंडूला ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल मिडॉन क्षेत्रामध्ये. किरण आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. किरण मार्फत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 5 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या 5. चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न पीरबाबा पापडी संघाच्या माध्यमातून हा केला जातोय. सूरज यावेळेस जर पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन मिश्रण पाहायला मिळालं. चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर जयेंद्र याचा, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस चांगला कनेक्शन, चांगला फटका. चेंडू जाईल मिडॉनला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फ्लम्बलिंग करतोय आणि 1 धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. षटकातील पुढील बॉल आता मात्र शॉर्ट पेच चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली किरण कोणतीच चुकी करणार नाहीये. झेल मात्र पकडला जाईल आणि बाद होणारा फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे निलेश बंद्रे. बॅक टू द पवेलियन गॉन. येताव गोपाल खिला चैता पाकाचे महिन्यान आई. येताव गोपाल खिला तुझे कपाळी कुंकू शोभत डोई फुलांची वेणी फुलतई. हाती त्रिशूळ. धन्यवाद डीजे. तर वेळेस जर पाहिलं तर पहिली विकेट डाऊन झालेली आहे. निलेश बंद्रे हा फलंदाज बाद झालेला आहे. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न त्याचा होता, परंतु जर पाहिलं तर एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं चेंडूवरती. जर पाहिलं तर टायमिंग थोडीशी चुकीची खरा साधली गेली होती. तो झेल देऊन तंबूत परततो. त्याच्या जाग्यावरती न्यू बॅटर आपण पाहतोय
सोहन दळवी असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये खेळायचं होतं ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या मागे आणि चेंडू जाईल मात्र निर्धाव. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धाव फलकावर फक्त आणि फक्त 6 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि पाहायचं आहे किती धावांची गरज असेल याची माहिती आमचे स्कोरर पोहोचवतील. 21 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 21 धावांची गरज. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सूरज याने फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट देखील त्याने प्राप्त केलेला आहे. या बॉलरने निलेश याला बाद केला होता. आता पाहायचं आहे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. विशाल कांबडी हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होणार आहे. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय जयेंद्र वाघे हा बॅटर आहे स्ट्राईक एंडला. त्याला आता मात्र जर पाहिलं तर मोठे फटके हे मारावे लागतील. आव्हान थोडंसं कठीण झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसई उपशहर अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रवीणदादा घरत साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी घरत साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. या कामण गावचे नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये लाभलं गेलेलं आहे. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विशाल आता मात्र जर पाहिलं तर काय करताय नो बॉलचा इशारा. वेलकम प्रवीणजी घरत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपणास विनंती असेल सन्मानपूर्वक आपल्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हा. यस रिव्ह्यूची मागणी केलेली आहे कोलांडे संघाने. चला पाहूया काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. रिव्ह्यूची मागणी घेतलेली आहे ऑनफिल्ड अंपायरने. येस ऑनफिल्ड अंपायरला विनंती असेल आपला जो काही निर्णय आपण द्यायचा आहे कारण इथून प्रॉपर दिसत नाहीये. फलंदाज बाद होईल. जयेंद्र वाघे हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका खेचायचा त्याचा होता प्रयत्न परंतु जर पाहिलं तर बॅटची टॉपेज लागून सरळ चेंडू निघून गेला होता बॉलरच्या हातामध्ये. दुसरी विकेट डाऊन झालेली आहे पीर बाबा पापडी संघाची. आपण पाहतोय जयेंद्र वाघे हा बॅटर बाद झालेला आहे. चला नवीन बॅटर एंटर झालेल्या मैदानाच्या आतमध्ये आयुष वाघे हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल आयुष वाघे हा बॅटर. जयेंद्र याचा सुपुत्र आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून. आयुष याला आपण पाहणार आहोत. गोलंदाज विशाल कांबळे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. एक मोठा फलंदाज त्याने बाद केलेला आहे. आत्मविश्वास थोडासा बळावला असेल वाढला असेल या बॉलरचा. गोलंदाज विशाल कांबळे. षटकातील दुसरा बॉल असेल. बॅटर आयुष वाघे यासाठी. आयुष असेल स्ट्राईक एंडला. आयुष अँड जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला बॅटर सोहन दळवी हे दोन बॅटर आहेत. यावेळेस चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला टोला तो चेंडू साईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार.
चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला बॅटर आयुष याने. स्टेप आउट करून जर पाहिलं तर नक्कीच चेंडूला लॉफ्ट करतोय, चेंडूला पाठवतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाईल. 12 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. नक्की जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूमध्ये जर पाहिलं तर डेफिनेटली षटकाराने अकाउंट ओपन करतोय बॅटर आयुष वाघे. चांगला सेन्सिबल बॅटर आहे, क्षमता त्याच्याकडे भरपूर आहे, पाईस आहे. कशा प्रकारे आणखीन चांगला प्रदर्शन करेल हा बॅटर तो म्हणजे आयुष वाघे. गोलंदाज विशाल तयार. षटकातील पुढे चेंडू आता मात्र आणखीन एक मोठा फटका. यावेळेस जर पाहिलं तर काय घडते मैदानाच्या आतमध्ये प्रवीण होता त्या ठिकाणी. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि एकच धाव मिळेल या फटक्यावरती. एका धावाने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. फटका मात्र चांगला होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे लॉंग ऑफला. आता मात्र 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी पापडी या संघाला. या वेळेला काय करते मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता ऑन साइडला परंतु चेंडू जाईल फ्लाइंग स्लिप मध्ये. 1 धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. लेग बाईसचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 अवांतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 14 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा. गोलंदाज विशाल तयार. षटकातील पुढे चेंडू असेल. यावेळेला जर पाहिला सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला टोलावतोय, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद विजय. तर अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय आयुष याच्या बॅट मधून आलेला आहे. चांगला कमबॅक त्याने केलेला आपल्या संघाकरता. किती धावांची गरज असेल? 7 धावांची गरज असेल. 7 चेंडू 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. व्हॉलंटियर्सला विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये लक्ष द्यायचं आहे कारण प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सामना चालू असताना कोणत्याही प्रेक्षकाने आतमध्ये जाऊ नये अशी विनंती असेल. आणि जर पाहिलं तर व्हॉलंटियर्स आहे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा विनंती असेल थोडा लक्ष द्यायचं आहे. कोणत्याही प्रकारे आपल्या जर पाहिलं तर सामना यस थोडा 2 मिनिटं विनंती असेल पंचांना सामना थांबायचा आहे. पाण्याचा टँकर आलेला आहे. नक्कीच पाण्याची व्यवस्था झालेली आहे. दीपक बरफ यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. सलग 3 दिवस त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आता मात्र जर पाहिलं तर राज दयात अँड प्रेमल गांगडा यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला स्टार्ट करायचा मॅच. विशाल षटकातील शेवटचा बॉल असेल. बॅटर आयुष साडे. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेला दुसरं. धावसंख्या 20 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. चला जाऊया डीजे यांच्याकडे. बसली कामन गवान बसली कामन गवान आई माझी बसली माझे मनान बसली कामन गवान आई माझी बसली माझे मनान.
धन्यवाद. आपण जर पाहिलं तर नक्कीच यावेळेस जर पाहिलं तर डेफिनेटली चालू असला मॅच जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे वर्सेस पीर बाबा पापडी असा मॅच मात्र चालू आहे. आजच्या दिवसातील दुसरा मॅच आपण पाहतोय. दुसरा डाव चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता पापडी या संघाला. गोलंदाज राजमाळी हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्याला मात्र आता जर पाहिलं तर 7 धावा डिफेंड कराव्या लागतील. सामना जर जिंकायचा असेल त्याच्या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तितकं चांगलं शतशन देखील करावं लागेल जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाला. कारण आपण जर पाहिलं तर त्याच्या विरोधात संघ आहे तो म्हणजे पीर बाबा पापडी हा संघ आहे. त्याच्याकडे जर पाहिलं तर भरपूर चांगले बॅटर आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे सोहन दळवी असेल. स्ट्राईक एंडला सोहन, स्ट्राईक एंडला गोलंदाज राज. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस सालकाच्या हाताने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. जर पाहिलं तर नक्कीच रनआउटची संधी होती परंतु बॅकअप खराब झालेला आहे. 1 धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 21 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या 21 धावा. गोलंदाज राज षटकातील पुढील चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस फुल टॉस बॉल लॉफ्ट केला चेंडूला. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज होईल बाद तो म्हणजे आयुष वाघे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पीर बाबा पापडी या संघाला 4 चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र जर पाहिलं तर मोमेंटम शिफ्ट झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघांवरती. जर पाहिलं तर मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. गोलंदाज राज षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस काय करते त्रिफळा उद्ध्वस्त झालेला आहे. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर यावेळेस जर पाहिलं तर केतन न्यू बॅटर एंटर झालाय. गोलंदाज राज माळी याने जर पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय. अंतिम षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले आहेत. हॅट्रिक वरती आहे हा गोलंदाज राज माळी. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये रंग निर्माण झालेले आहे.
यावेळेस काय घडते मैदानाच्या आतमध्ये खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. सामना जर पाहिलं तर आयुष्याने टर्न करून दिला होता आपल्या संघासाठी, परंतु यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाज राज माळी याने फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी विजयी षटकार. हॅलो, तर चला आता आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देणार आहोत, त्यानंतर टॉस करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय प्रवीणजी घरत साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते हा मेडल दिला जाईल. त्यानंतर टॉस देखील केला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसई उपशहराध्यक्ष आहेत प्रवीणदादा घरत यांचं टॉस बॉक्समध्ये करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता आपण मॅच पाहणार आहोत साई कृपा बोलिन्स वर्सेस पीर बाबा पापडी. त्या अगोदर आपण मेडल देणार आहोत.